सॉल्व करने का जो LRS बोलता है, लोकल रिक्रूटमेंट सैंक्शन उसको बोलता है, लेकिन लोकल रिक्रूट नहीं होता है, बाहर रिक्रूट करके इधर भेजता है। तो हमारे लोकल आदमी लोग को इधर सर्विस मिलता नहीं है, हम लोग को भेजता है। ये सेंटर का कानून है। आणि दूसरे होता है वो टाइम को मालूम होता है कि इंटरव्यू है, आणि दूसरे और क्या करता है, उधर रिक्रूट करके इधर भेजता है। वो 2 साल होने के बाद वो जाता है अपना गांव में पोस्टिंग के लिए। इधर हमारे पास कोई आदमी नहीं रहता है। और आप नाम के लिए लेटर भेजले। ऑल ओव्हर इंडिया रोस्टराचे सुद्धा आता सगळेजण घातले, ऑल ओव्हर इंडिया रोस्टराचे सगळे पोस्ट। आपलं घर संसार सगळं घेऊन किती समजा खंयच्यान येता आणि 20, 25, 30 वर्सां हांगा सर्व्हिस करता किंवा 40 वर्सां लास्ट टायमार वयता न्हू तेन्ना थंय घरना आणि हांगाय घरना। हेका लागून तुम्ही थोडंसो विचार करतो। पण स्टेटीक लागून आमकां तरी पर्सेंटेज रिझर्वेशन आसपाक जाय न्हू सर। एक सपोज एक 50 वॅकन्सी आतां लक्षात आयलें कितें फायदे मेळटले ते तुमकां कळटले। एक म्हणजे सगळ्या बायलांक आनी जातूंत भितर तुमच्योय बायलो आयल्यो तांकां 1000 रुपया म्हयन्याक मध्यम वर्ग आनी गरिबांक, पयशेकार आसा कोण तो लाखांनी रुपया जोडटा ताका न्ही, पण एक साधारण 4 लाख बेस लिमीट ठरोवपाचें आहा ते मध्यम वर्ग कसो केंद्र सरकारची प्रोसिजर आहा। म्हज्या म्हायती प्रमाणे गेल्या वर्सा 3,46,000 हो मध्यम वर्गाचें डेफिनेशन आशिल्लें, ते अंदू एखादें वाडलां आसा। 4 लाख धरुया आमी, 4 लाखा सकयल जेंचें उत्पन्न आहा वर्साक तांकां सगळ्यांक 1000 रुपया त्या बायल मनशेक 1000 रुपया म्हयन्याक तांकां डायरेक्ट तांच्या बँक अकाउंटान येतले। हे म्हारगाये खातीर पार्टीन केला, ते तुमकांय लागू जातले, मागीर ताका प्रॉब्लेम ना। दुसरी गोष्ट आहा ती जाणट्यांक पेन्शन तुमी घेताले म्हणजे कोण नोकरेन नाशिल्लो जाणटो जाका सरकारी पेन्शन ना ताका 1000 रुपया जे आतां पळय दयानंद सामाजीक सुरक्षा योजना मेळटा ती 2000 जातली। तिसरी गोष्ट जी आसा ती गॅस सिलिंडर गोंयान वाडचो ना, म्हणजे हाजो अर्थ वयले पयशे जे आसा पळय ते गोवा गव्हर्नमेंट ताका सबसिडी दितली। 3 गजाली आली। चौथी लाडली लक्ष्मी योजना, ज्याच्या अंतर्गत चली आसा 18 वर्साचे जाले की ताज्या खात्यार 1 लाख रुपया 18 वर्स 1 दीस जालो की 1 लाख रुपया खात्यार डेपॉझिट जातले लग्ना खातीर। आनी जेन्ना तुमी लग्न करतले त्या वेळा ते पयशे व्याजा सकट वापरपाक येता। म्हणजे 18 पासून 23 लग्न जाले 5 वर्साचे 50,000 रुपया तुमकां साधारण 45-50,000 रुपया व्याज मेळटले। 23 वर्साचे चलयेचें लग्न जाल्यार 1.5 लाख रुपया मेळटले, ते तुमकां लग्नाक वापरपाक ते पयशे मेळटले। हे आतां कोणाचे 18 क्रॉस जाला म्हणून लग्न जावन ना तांकांय भितर आसा बेनिफीट, म्हणजे एप्लिकेशन करून लग्नाच्या वेळा एप्लिकेशन करपाचें त्या वेळा रिलीज जातले, तांकां ती येवजण डायरेक्ट लागची ना। ती नॅशनल लेवलचेर तोच प्रयत्न करतलो। 5 फॅमिलींनी मेळून 12 सीट घेतल्या आनी आपल्या चमच्यांक धरले जाल्यार 19 सीट तांच्यांनी घेतलेल्या। जस्ट इमॅजिन की ह्या लोकांक सत्ता मेळ्ळी जाल्यार कितें करतले ते। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। पयलीं आसले म्हाका स्टेट करा नाजाल्यार हांव 1-2-4 मिनटां भितर सांगता म्हाका करपाचे पयशे कितले पयशे मेळटले तो विशय ना, तो विशय हांव सांगूंकूच वचना। पण एक गजाल म्हाका दिसता थोडोसो भंय आसा काही लोकांक, आमी मुस्लीम लोकांक हांव इतलेंच सांगता, दयानंद सोशल सेक्युरिटी स्किमा पळय ती हांवें केली, ताजो बेनिफीट आयज गोंयांत मुस्लीम, कॅथलीक, हिंदू सगळे जाण घेतात। सायबर एज स्कीम केल्ली म्हणजे कॉम्प्युटर भुरग्यांक दिवप, तांकां डायरेक्ट तांच्या बँकेच्या खात्यार 1000 रुपया म्हयन्याक म्हारगाय भत्तो म्हणून डायरेक्ट दिवपाक। तुमी बँक अकाउंट हे ओपन करपाचो, ताची झेरॉक्स लावपाची, एप्लिकेशन करपाचें,